दोन मुलं पाण्यात बुडाली. मदतीसाठी लोक धावले. लोखंडी संरचनेवरून खाली उतरून जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. पण प्रश्न असा आहे की हा जीव घेणा धोका लक्षात येण्यासाठी दोन मुलांचा जीव जाणं गरजेचं होतं का? आरे प्रशासन या जलसाठ्याची सुरक्षा नेमकी कुणाच्या जबाबदारी? भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. तर मुंबईच्या आरे परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच गंभीर घटना समोर आली आहे. 21 ऑगस्ट 2026 आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौतम नगर परिसरात मॉडर्न बेकरी जवळ असलेल्या अंदाजे 80 बाय 80 फुटांच्या जलसाठ्यात दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये नकीब उस्मान खान अंदाजे वय 15 ते 16 वर्ष आणि झईद पटेल अंदाजे वय 14 ते 15 वर्ष. ही दोन्ही मुलं जोगेश्वरी पूर्व मेघवाडी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. आता तुम्ही हे दृश्य पाहतात, लोकांची गर्दी, लोखंडी संरचनेवरून खाली उतरलेले लोक आणि पाण्यातून मुलाला बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली जीवाची धडपड. पण या दृश्याकडे फक्त एक दुर्घटना म्हणून पाहून चालणार नाही, कारण दुर्घटना घडल्यानंतर रेस्क्यू करणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे अशी दुर्घटना होऊच नये यासाठी प्रशासनानं आधी काय केलं होतं. आता थेट प्रश्न आरे प्रशासनाला. जरा जलसाठा आरे प्रशासनाच्या अखत्यारीत किंवा त्यांच्या देखरेखीखालील परिसरात असेल तर त्या ठिकाणी सुरक्षित फेन्सिंग होती का? प्रवेशबंदीची प्रभावी व्यवस्था होती का? धोक्याची सूचना देणारे स्पष्ट वॉर्निंग बोर्ड्स होते का? अल्पवयीन मुलांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना तिथे जाण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा कर्मचारी किंवा इतर व्यवस्था होती का? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, एखादी व्यक्ती पाण्यात पडल्यास तात्काळ रेस्क्यू करण्यासाठी लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट उपलब्ध होते का? कारण या व्हिडिओमध्ये काय दिसतंय, या दृश्यांमध्ये प्रशिक्षित वॉटर रेस्क्यू सेटअप पेक्षा स्थानिक नागरिक आणि उपलब्ध लोखंडी संरचनेच्या मदतीनं बचाव करण्याची धडपड दिसते. याचा अर्थ रेस्क्यू टीम नव्हती असा निष्कर्ष या व्हिडिओवरून काढता येणार नाही. पण एक प्रश्न नक्की विचारता येतो, आपत्कालीन परिस्थितीसाठी आधीपासूनच सुरक्षित रेस्क्यू व्यवस्था तयार होती का? जलसाठा, टाकी, तलाव किंवा खोल पाण्याच्या ठिकाणी सेफ्टीचा पहिला नियम असतो प्रिव्हेन्शन बिफोर रेस्क्यू. म्हणजेच व्यक्ती पाण्यात पडल्यानंतर त्याला वाचवण्यापेक्षा तो पाण्यात पडणारच नाही याची व्यवस्था आधी करणं. यासाठी परिस्थितीनुसार सुरक्षित पेरिमीटर फेन्सिंग, कंट्रोल्ड ऍक्सेस, वॉर्निंग सायनेज, नियमित इन्स्पेक्शन आणि इमर्जन्सी रेस्क्यू अरेंजमेंट्स याचा विचार केला जातो. आणि जर एखाद्या ठिकाणी लोकांचा अनधिकृत प्रवेश शक्य असेल तर केवळ प्रवेश बंद आहे अशी पाटी लावणं पुरेसे आहे का? हा देखील तपासाचा महत्वाचा प्रश्न आहे. आरे प्रशासनानं आता केवळ घटनेनंतर पाहणी करून थांबणार आहे का, की या संपूर्ण परिसरातील सर्व जलसाठ्यांचं सेफ्टी ऑडिट केलं जाणार आहे? धोकादायक ठिकाणांची यादी तयार केली जाणार आहे का? फेन्सिंग आणि ऍक्सेस कंट्रोल तपासलं जाणार आहे का? वॉर्निंग बोर्ड्स लावले जाणार आहेत? इमर्जन्सी रेस्क्यू इक्विपमेंट उपलब्ध करून दिलं जाणार आहे का? आणि सर्वात महत्वाचं, पुढचा जीव जाण्याआधी प्रतिबंधात्मक कारवाई कधी होणार? दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू, दोन कुटुंबावर कोसळलेलं दुःख आणि मागे राहिलेला एक गंभीर प्रश्न, हे केवळ मुलांची चूक होती की धोकादायक ठिकाणी आवश्यक सेफ्टी व्यवस्था पुरेशी होती का? याचाही तपास होणार. आणि आता या दोन मृत्यूनंतर पुढचा जीव वाचवण्यासाठी काय करणार? कारण दुर्घटनेनंतर पंचनामा होतो, पण प्रशासनाची खरी परीक्षा असते दुर्घटना होण्याआधी धोका ओळखणार. अशाच प्रकारच्या महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा भारत 24 तास.